नमस्कार माझ्या मित्रांनो, बंधूंनो, भगिनीनो, मातांनो. मी कुठलंही भाषण द्यायला आलेलो नाहीये. फक्त आजचा कंटेंट पीपल अवेअरनेस, लोकांना एक जागरूकता म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. खरं तर ह्या प्रोडक्ट बद्दल माझ्या मनात पण शंका होती. तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगतो, मी कुठल्याही ब्रँडचं ब्रँडिंग करत नाहीये. कुठलंच पैसे घेऊन कुठल्याही प्रोडक्टचं ब्रँडिंग मी करत नाहीये. मला ह्या प्रोडक्ट बद्दलची फक्त सत्यता जाणून घ्यायची होती. तुम्ही सोशल मीडियावरती ह्या प्रोडक्ट बद्दल एक पोरग प्रत्येक बायांच्या वरती, पोरींच्या वरती ती क्रीम थापून त्यांना गोरं करण्याचं आश्वासन देतंय, गोरं केलेलं दाखवतंय, फरक दाखवतंय. हेच मला जाणून घ्यायचं होतं. माझ्या मनात प्रश्न पडत होता आणि असाच प्रश्न तुमच्या पण मनात पडणार हे मला नक्कीच माहिती आहे. प्रत्येकाला असा प्रश्न पडलाच असणार. म्हणून तुमच्या माहितीसाठी मी स्वतःचे पैसे घालून हा प्रोडक्ट मागवलाय आणि ह्या प्रोडक्ट बद्दलची जी पण काय सत्यता आहे मी तुमच्या पुढे आता आज सादर करणार आहे. तर ह्या प्रोडक्ट मी ओपन केल्यानंतर जेव्हा ह्याचे डूज अँड डायट्स करा, जी काय करायचंय काय नाही करायचंय, डूज अँड डोंट्स हे वाचल्यानंतर मला ना जाम धक्काच बसला. म्हणजे ह्या मॅन्युअल नुसार, युजर मॅन्युअल आहे ह्याच्यानुसार तुम्ही हा प्रोडक्ट का घेतला, पहिला तर हा पश्चाताप तुम्हाला होणार आहे. आणि नंतर याच्यामध्ये जे टर्म्स अँड कंडिशन दिलेत, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल असेल, काही लागलेलं खरचटलेलं आणि तुमची सेन्सिटिव्ह त्वचा असेल, किंवा तुमच्या जे पण चेहऱ्यावरती शरीरावरती केसाचा भाग आहे त्याच्यावर लावला किंवा चुकून कपड्याला लागला तर तो कपड्याचा रंग खेचून घेणार आहे, तुमच्या केसांचा कलर जाणार आहे आणि तुमच्या त्वचेला जर चट्टे, पिंपल्स, अजून काही इजा वगैरे अशा काही असेल तर तुम्हाला जळजळ ही होणार आहे. ते जरी नसेल तरी पण ह्या क्रीम वापरल्यावर तुम्हाला काही ना काही एलर्जेटिक होऊ शकतं, असं त्यांनी पूर्व सूचना ह्या याच्यामध्ये दिलेली आहे. आणि ह्या कंपनीचा नो रिफंड नो रिटर्न ही पॉलिसी आहे. तर तुम्ही जर चुकून जरी विचार करत असाल की तुम्ही हा प्रोडक्ट घेऊन वापरून बघावा, तर हा व्हिडिओ आधी बघा, ह्या व्हिडिओचे रिझल्ट बघा आणि मगच ठरवा. कारण ह्या युजर मॅन्युअल नुसार तर माझं टोटली मत बदललं, क्योंकि ह्याच्यामध्ये एक से एक टर्म कंडिशन दिले होते जे तुम्ही कधीच पार करू शकत नाही. आणि आता मी हा टोटल तुमच्या समोर लाईव्ह मध्ये तुम्हाला हे करून दाखवणार आहे. या प्रोडक्ट मध्ये मी आता युजर मॅन्युअल पूर्ण वाचून घेतलेलं आहे. आता हे कसं बनवायचं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. ही जी पावडर आहे, टॅन व्हॅनिश ग्लुटाक्लोजिक पावडर, ही या छोट्या स्कूपने घ्यायची आहे. ह्याचे एक चमचा दिलेला आहे, एक मोठा आहे साईड आणि एक छोटी साईड आहे. तर छोट्या बाटलीतलं या छोट्या साईजचं नुसार घ्यायचं आहे ह्याच्यात. आणि हे जे लोशन आहे हे मोठ्या साईटून भरून घ्यायचं आहे. आणि एका वेळेस एवढंच मेजरमेंट, हे छोटं आणि हे एक मोठं, हे दोन्ही मिक्स करून या ब्रशने, हे त्यांनी वाटी ब्रश दिलेला आहे, हे पूर्ण गुलाबी होईपर्यंत त्याचे दाणे एकदम एक ग्लू टाईप तयार होईल तोपर्यंत तुम्हाला मिक्स करायचं. त्याच्यानंतर पण मिक्स करायचंय. आणि तुम्ही ती क्रीम अप्लाय करायच्या आधी ही पॉलिश क्रीम तुमच्या ज्या पण भागावर लावायचे त्या आधी, याचा वापर करण्याच्या आधी तुमचा शरीरातील एक थोडासा भाग, तुमच्या हाताचा असेल, बोटांचा असेल, कुठलाही, त्याच्यावरती ही अप्लाय करून बघायचे. जर 24 तासात तुम्हाला त्या भागावरती काही जळजळ, काही चट्टे, एलर्जेटिक डाग किंवा अजून रॅशेस वगैरे असा काही प्रकार जर झाला नाही, त्याच्यानंतर तुम्ही हा अप्लाय करू शकता. आणि अप्लाय करून सुद्धा ह्याचा प्रभाव फक्त 15 दिवस असणार आहे. आणि अप्लाय केल्यानंतर पण तुम्हाला रोज सनस्क्रीन लावूनच घराच्या बाहेर पडायचं आहे. विशेष काळजी घ्यायची आहे तुम्हाला. सनस्क्रीन लावून घराच्या बाहेर पडायचं आहे आणि त्याचा इफेक्ट 15 दिवस राहणार आहे. 15 दिवसानंतर नाहीच होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण खरंच आहे का हे जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला कळेल. तर आता आपण सुरुवात करूया, तुमचा जास्त वेळ न घेता. पहिलं तर मी आता हात वगैरे सगळं धुवून आलेलो आहे. आता मी ह्यातला हातावरचा थोडासा भाग वापरणार आहे. त्यासाठी ही जी प्री आणि पोस्ट क्रीम आहे ती माझ्या ह्याच्यावरती लावून
अप्लाय करतो. आता ही लावून झालेले, तोपर्यंत हे मिश्रण आपण तयार करून घेऊया त्यांच्या दिलेल्या मेजरमेंट नुसार. याच्यावर फोकस कर ग, त्याला करतोस. सध्या तर आपण टेस्टिंग करतोय, त्यासाठी आपण ना हे अर्धा अर्धाच भाग घेऊया. जास्त पण भरून घ्यायची गरज नाही, कारण उगाच वाया पण घालवायला नको. असं तरी जर इफेक्ट नाही झाला तर हे सगळंच वाया जाणार आहे, पैसे पण वाया आणि प्रोडक्ट पण अंगलट आहे आपल्या. पण हे तुमची जागरूकता, एक लोकांची जागरूकता झाली पाहिजे, जेणेकरून कोणी अशा सोशल मीडियावरच्या इन्फ्लुएन्सर जे लोक घेतात आहे ना, पैसे घेऊन ब्रँडिंग वगैरे करतात, मग त्याचा सत्यता काय असते त्याच्या मागची आज कळणार आहे. आणि अमेझॉनने पण ह्या प्रोडक्टला नंबर 1 सेलरचा अवॉर्ड दिलेला आहे. त्यामुळे जर मी विचार केला की बघूयाच या प्रोडक्ट मध्ये किती सत्यता आहे ते पडताळूनच बघूया. तर अशा तऱ्हेने आपण हे दोन्ही पण त्यांनी सांगितल्या प्रमाणात घेतलेलं आहे. झाला तर अशा तऱ्हेने आपण याच्यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे. आता हे मिक्सर मिक्स करूया आपण. आणि हे मिश्रण पिंक बघा, पिंक व्हायला लागलेले, तरी पण मिक्स करत राहायचं आपल्याला. बघू शकता हे पिंक तयार झालेलं आहे. तरी जरी पिंक झालं तरी पण ते मिक्स करत राहायचं आहे त्यांनी सांगितलेल्या टर्म्स अँड कंडिशन नुसार. आणि एक चिकट असा गाळा थिकनेस असा त्याचा झाला तयार का मग तो अप्लाय करायचा. हा बऱ्यापैकी चिकट असा तयार झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. पण अजून पहिलीच वेळ आहे, आपण अजून मिक्स करून घेऊया. मी परत एकदा सांगतो, मला कुठल्याही प्रोडक्टची बदनामी करायची नाही. खरंच चांगला प्रोडक्ट असेल तर चांगला रिझल्ट येईल, अन्यथा उगाच असल्या ढोंग रचून जे सांगतात आहे त्यांच्या बळी पडू नका, त्यांच्या ढोंगाला बळी पडू नका तुम्ही. मी बोलताना विचार करून बोलतोय, अडकळतोय, कारण मी कुठलेही स्क्रिप्टेड बोलत नाही. जे मला वाटतंय सुचते तेच मी बोलतोय. आणि जर तुम्हाला ह्या व्हिडिओ बघून जर फायदा झाला तर नक्कीच ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा, कारण त्यातून जास्तीत जास्त लोक जागृत होतील, जेणेकरून ते असे बळी पडणार नाहीत. तर हे किती वेळ मिक्स करायचंय. आपण भरपूर वेळ मिक्स केलेला आहे.
याच्यात बघूया. लोशन एकत्र 2 मिनिटं जोरात मिक्स करा. 2 मिनिटं सांगितलेलं आहे. तर आपले 2 मिनिटं होऊन गेलेले, तरी पण आपण अजून मिक्स करतो. तर 2 मिनिटापेक्षा 4 मिनिटं झालेले आहेत. बघू शकता मस्तपैकी एक थिक लेअर फेसाळ असं तयार झालेलं आहे लोशन. हे बघ, चिकट असं एकदम गडद. आता आपण ह्याला अप्लाय करणार आहे. तर बघा, ही माझी स्किन आहे आणि इथे त्याचं प्री लोशन, प्री अँड पोस्ट क्रीम लावलेले. आता मी इथं अप्लाय करणार आहे एवढ्या भागाला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे असं त्यांनी सांगितलं गडद असा थर लावा. पण काय, या ब्रशने तर लावायलाच जमत नाही, ते सगळं ब्रशलाच लागून गेलेलं आहे. जितकं मला सहज शक्य होईल तेवढं मी गडद लावलेलं. बघू शकता तुम्ही. त्यात थोडी केस पण सोनेरी होतील. हे बघा, इथं मी अप्लाय केलेलं आहे. तर आता आपण हा एक भाग केलेला आहे. मी आणखी एका भागाला अप्लाय करणार आहे या बोटाला. आता हे तुम्ही बघू शकताय कसं आहे. त्या बोटाला पण मी अप्लाय करणार आहे. तर पहिली प्री अँड पोस्ट क्रीम लावून घेऊया. हे चांगल्या प्रकारे लावून घेतो. आता दोन्ही बघून घ्या तुम्ही कसं आहे. आधी म्हणजे त्वचेचा कलर मला दिसत असेल. आता या ठिकाणी तर काही केस नाही, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि अमेझॉनने फक्त बेस्ट सेलिंगचा आवड दिलेला आहे. सेल जास्त होते म्हणजे लोक त्या ऍड्स बघून फेसबुकवरच्या, इंस्टाग्रामवरच्या सतत त्यांच्या ऍड तुम्ही पण बघितले असतील. ऍड्स बघून लोक घ्यायला इच्छुक होतात, भाऊक होतात. आता हे 15 मिनिटं ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटं. तोपर्यंत आपण तुम्हाला त्याच्या डूज अँड डोंट्स मी वाचून दाखवतो. आता आपण प्री हीट पोशन मिक्स केलं, 2 मिनिटं अप्लाय केलं, तिथून मी पुढे वाचतो. जाडसर लावा. आता जाडसर तर लावलेलाच आहे. एकसंध लेअर लावल्याने सगळीकडे सारखा परिणाम होतो. टायमर वापरा. 10 ते 20 मिनिटं सांगितलेले टायमर वेळानुसार. रंग गुलाबीवरून पांढरा झाला की लगेच काढा. आता हे जे लावलेलं लोशन आहे ते पांढरं होईपर्यंत ठेवायचं. पांढरं झालं की लगेच काढायचं आपल्याला. पूर्वी आणि नंतर मॉइश्चराइज करा. ही प्री अँड पोस्ट क्रीम आहे, ती मॉइश्चराइज करायची त्याच्यावरती. वापरण्यापूर्वी आणि धुतल्यानंतर निकोनी टॅन व्हानिश ग्लुटाक्लोजिक प्री अँड पोस्ट क्रीम वापरणं आवश्यक आहे. यामुळे त्वचा हायड्रेट आणि नरम राहते. सनस्क्रीन लावा. वापरल्यानंतर त्वचा थोडी संवेदनशील होऊ शकते, त्यामुळे उन्हात जाण्यापूर्वी SPF लावणं गरजेचं आहे. मर्यादित वापर करा. हा प्रोडक्ट खूप पॉवरफुल आहे, म्हणून 15 दिवसातून फक्त एकदाच वापरा. गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. डोळ्यात गेलेच लगेच पाण्याने धुवा. लहान मुलापासून दूर ठेवा. जर काही त्रास जाणवत असेल तर ताबडतोब धुवून टाका आणि वापर बंद करा. दाढी, भुवया आणि केसांच्या रेषेवर लावू नका. प्रोडक्ट केसांना लागल्यास त्यांचा रंग बदलू शकतो. कट, जखम, ऍक्टिव्ह पिंपल्स किंवा अतिसंवेदनशील त्वचेवर लावू नका. अशा त्वचेवर लावल्यास जळजळ किंवा ॲलर्जी होऊ शकते.
तुम्हाला आधी मी सांगितलं होतं. कपड्यापासून दूर ठेवा. प्रोडक्ट कपड्यांवर लागल्यास डाग पडू शकतो, रंग बदलू शकतो, हे पण मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. डोळे, ओठ आणि उघड्या जखमा यांच्यापासून दूर ठेवा. ही ठिकाणं खूप नाजूक असतात. खाजगी भागांवर लावू नका. त्या भागांवर टॅन नसतो. त्वचा नैसर्गिकरित्या थोडी गडद असते. लहान मुलांवर वापरू नका. त्यांच्या त्वचेचा विकास सुरू असतो. घरगुती उपाय जसं दूध, बेसन, मलाई, हळद वापरा. थ्रेडिंग वॅक्सिन केल्यावर लगेच वापरू नका. किमान 24-48 तास थांबा. सांगितलेली वेळ ओलांडू नका. जास्त वेळ लावल्यास त्वचेला जळजळ, रॅशेस होऊ शकतात. पांढरं झालं की काढायचं ताबडतोब. वापरल्यानंतर लगेच सूर्यप्रकाश टाळा. त्वचा सेन्सिटिव्ह होते, त्यामुळे पिगमेंटेशन होऊ शकते. वापरल्यानंतर स्क्रॅप किंवा स्ट्रॉंग ऍक्टिव्ह वापरू नका. त्वचेला थोडा वेळ बरे होण्यासाठी द्या. केस बांधा. केस मागे घेण्यासाठी हेअर बँड वापरा, म्हणजे चुकून केसांवर प्रोडक्ट लागणार नाही. आता एवढी दक्षता घ्यायची. तर आपण अजून वाट बघतोय की रंग कधी बदलेल. आपल्याला वेळ अजून फक्त 5 मिनिटं झालेली होती. अजून 10 मिनिटं वेळ, 10-15 मिनिटं वेळ बघूया, वाट बघूया. रंग याचा बदलतो का, काय परिणाम होतोय कळेलच. पॉज कर. एवढा वेळ झाला, ताण लागली मला. आता तुम्ही बघू शकताय हे पांढरं झालेलं आहे. ह्या भागाला पण लावलं तर थोडासा शिल्लक राहिला होता याच्यामध्ये, तर तो म्हणला ते ह्या भागाला पण लावून घेऊया. आपण 3 ठिकाणावर लावलेलं आहे. इकडे थोडंसं लेअर कमी आहे, इकडे जास्त आहे, आणि इकडे एक कन्सिस्टन्सी बरोबर आहे. तर आता आपण याला वॉश करणार आहे आणि बघणार आहे की काय रिझल्ट आहे ते. तर पहिला आपण याचं वॉश करून घेऊया. तर हा थोडासा फरक, म्हणजे कसा पाण्यामध्ये जास्त वेळ बोट ठेवून जसं होऊन जाते तसा थोडासा फरक तुम्हाला दिसतोय का? बघा उजेड कुठे आहे, थोडेसे केस पण सोनेरी झालेले. नॉर्मल दिसतोय, उजेडच नाही दिसते का? उजेडाला बघा, ह्याच्यावर थोडासा फरक कळणार नाही. आपण हा भाग धुवून घेऊया. हे सगळं तुमच्या डोळे देखत आहे, लाईव्ह आहे. याच्यामध्ये कुठलाच कॅमेराला फिल्टर वगैरे काही लावलेलं नाही मी. जो रिअल कॅमेरा आहे त्याच्याने शूट करत आहे. तर बघू शकता हा फरक. पण हा टॅन रिमूव्ह करतोय, पण खरंच टॅन रिमूव्ह होतोय का नक्की? आता आपण हा लेअर हा हात धुवून घेऊया. आणि बघू शकताय फरक तुमचे डोळे देखत आहे. हा टॅन रिमूव्हर आहे, ही माझी स्किन, आणि ही लावल्यानंतर केस सोनेरी झालेले आहेत, तिथं केस होती तेवढी, आणि याने टॅन घालवलेला आहे. दोन्ही हातांवर दिसतोय तुम्हाला फरक, आणि हा बोटावरचा. तर अशा तऱ्हेने प्रोडक्टचं सांगणं जसं आहे त्या प्रकारे त्यांनी टॅनिंग घालवलेली आहे. आणि ही आतली त्वचा, आपली ओरिजिनल त्वचा, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर ही माझी ओरिजिनल त्वचा असेल तर ही फारच बेकार दिसते, कारण पाण्यात भिजून झाल्यासारखा असा हा प्रकार झालेला आहे हे त्वचेचा. आता याच्यावर त्यांचे पोस्ट क्रीम आपण अप्लाय करून टाकूया.
तर मित्रांनो, हा जो फरक आहे हा अशा प्रकारे फरक दाखवलेला आहे. पण जी हा टॅन जो म्हणतात आहे, जे टॅन रिमूव्हल ऍक्च्युली हा टॅन रिमूव्हल नाही, तर आपल्या त्वचेची जवळजवळ एक लेअर आहे बघा, हे बघू शकता तुम्ही, एक लेअरच घेऊन गेलेला आहे. हा टॅन नाही, सरळ सरळ एक आपल्या वरची एक त्वचेची लेअरच घेतलेली आहे, आणि ही आतली त्वचा दिसते तुमची. ही जी दिसते ती आतली त्वचा, आणि ही आतली त्वचा फार नाजूक असते. आणि हा एक वरचा भागच आहे आपल्या स्किनचा. टॅन जरी असेल याच्यावरती, पण ही जी तुमच्या ओरिजिनल त्वचा नाहीये, ही खूप सेन्सिटिव्ह त्वचा असते. तुमच्या त्वचेचा वरचा लेअर गेलेला आहे. ऍक्च्युली ते जाळून काढण्यासारखा प्रकार आहे हा तुमच्या त्वचेचा रंग नाहीये. ऍक्च्युली ही बटाट्याची साल काढल्यासारखाचा प्रकार आहे. आणि ही त्वचा दिसायला पण एकदम नाजूकशी अशी, आणि म्हणतात ना ते पाण्यामध्ये टाकून ठेवल्यासारखी, आणि भिजल्यानंतर ना आपली जी त्वचा होते एकदम नाजूक अशी रॅशेसवाली, तशा प्रकारची झालेली. तर हे टॅन रिमूव्हर नसून तुमची त्वचा जाळण्याचा प्रकार आहे हा जवळजवळ. टॅनच्या नादात तुमची त्वचा जाळून घेण्याचा प्रकार आहे. आणि जर हा अप्लाय तुम्ही जर चेहऱ्यावरच केला तर अगदी बेकार म्हणजे बेकार, तुम्ही खूप भयंकर दिसाल, मला तर असं वाटतं. बरं, तुमच्या समोर हे सगळं प्रकार मी दाखवलेला आहे. ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, कमेंट करा अगर नका करू, पण लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लोकांना जागरूकता येईल. मला तर एक्सपेक्टेशन होती की टॅन रिमूव्हल होईल, पण हा टॅन रिमूव्हल नाही झालेला आहे. ही तुम्ही बघू शकता, ही त्वचेचा थोडासा भाग बघा, वरच्या त्वचेचा एक, हा बघा, हा बघा, एक लेअर खवल्यासारखं, खवले निघल्यासारखं आहे बघा, हे खवले निघल्यासारखं आहे बघा, हे बघा, हे बघू शकता. जवळ जाळून काढलेला प्रकार आहे हा, जाळून. तर सोशल मीडियावरती पैसे घेऊन ब्रँडिंग करतात, इन्फ्लुएन्सर पैसे कमवतात, तेव्हा कुठल्या तरी प्रोडक्टचा त्यांनी प्रमोशन करतात. तर मला तरी निराश केलेलं आहे ह्या क्रीमने. आपण फक्त एक पडताळणी म्हणून हे घेतलं होतं, त्या पडताळणीत त्यांचा दावा होता की टॅनिंग जाणार, पण ही टॅनिंग सकट तुमची त्वचा जाणार हा प्रकार आहे. बाकी तुमचा मर्जी. तुम्हाला चांगलं वाटलं तर शेअर करा, लोकांना जागृत करा. ठीक आहे, धन्यवाद.